गुड मॉर्निंग। आता सकाळचे बघा 4 वाजलेले आहे। तर आता रोज मी 4 वाजता नाही उठत, पण आज मला एक खूप महत्त्वाचं काम होतं, त्याच्यासाठी आज मी 4 वाजता उठलेली आहे। आणि उठल्या उठल्या इकडे पोर्चमध्ये आली आणि तिथला लाईट लावला आणि सब सन्नाटाच होता, कारण कोणीच एवढं लवकर उठलेलं नव्हतं। त्यानंतर मग मी लगेच टिफिन बनवायला लागली। तर आज मी 4 वाजता का उठली ते पुढे सांगतेच तुम्हाला। त्यानंतर मग मी कुकर लावून घेतला। कुकरमध्ये मी आलू उकडायला टाकले, मला आलूचे पराठे बनवायचे होते। आणि त्यानंतर मग मी गरम पाणी पिते, तर मग मी गरम पाणी पिऊन घेतले। लगेच आलूचे पराठे बनवायला घेतले। त्यानंतर पराठे बनवले। तर आता सांगते तुम्हाला की आज इतक्या लवकर कशी काय उठली मी। तशी मी 5:30-6 ला उठते, पण आज 4 म्हणजे 4च्या आधी उठली, कारण मला आज रात्रभर झोपच लागली नाही। कारण आज माझ्या मुलाची होती फुटबॉल मॅच आणि त्याला जायचं होतं बाहेर गावाला, म्हणून त्या जाण्याच्या भीतीने म्हणा की काळजीने म्हणा मला झोपच लागली नाही। म्हणून मग मी 3 वाजतापासून जागीच होती, पण मी 4 वाजता मग मी बेडवरून हल्ली समजा। तर मग त्यानंतर मग अर्नवला टिफिन जायचा होता, तर मग आलूचे पराठे आणि घरी सुद्धा त्याला नाश्ता करायला सांगितला मी। तर घरी नाही बोलला तो, तर त्याला मग मी दूध आणि ब्रेडच दिलं। आणि मग त्याच्याबरोबर मी पण चहा घेऊन घेतला आणि मी एकच कप मग माझ्याच पुरता चहा बनवला। त्यानंतर मग अर्णव रेडी झालेला होता, मग अर्णवला आशीर्वाद वगैरे दिला आणि मग तो रेडी होऊन निघाला। मग मी माझा चहा घेऊन घेतला आणि ह्यांनी चहा नाही घेतला। बस स्टँडवर जायचं होतं, म्हणून मग 5:30ची बस होती। मग रेडी होऊन मग त्याचे पप्पा सुद्धा रेडी झाले आणि मग त्याला फायनली दोघे जण निघाले। आणि बघा आजूबाजूने पूर्ण अंधार, म्हणजे कोणीच उठलेलं नाही होतं। 5:30 वाजून गेले तरी कोणी उठलेलं नव्हतं। मग दोघे जण गेले, अर्णवला बाय वगैरे झाला आणि मग लगेच मी माझ्या कामाला लागली। त्यानंतर मग 6-6:30 वाजेपर्यंत एवढं सगळं उजेड होऊनच जातो। तर मग आता बघा माझ्याकडे एक टायर होता, तर त्याला मी मस्तपैकी असा छान कलर दिला आणि त्याचा एक DIY बनवून, तसंही माझं जुगाड नेहमी चालू राहतो। मला गार्डनिंगची खूप जास्त आवड आहे, म्हणून माझं काहीतरी प्रयत्न चालू असतात की अशाने चांगलं दिसेल का, तशाने चांगलं दिसेल का। तर बघा आता याला मी छान असं कलरिंग करून आज मला हे इकडच्या साईडला लावायचे होते, आधी ते तिकडे ठेवलेले होते, तर मग तिथे मी त्याला सेट केलं आणि नंतर मग झाडू मारून घेतला, कारण पोर्च खूप मोठा आहे आणि टाइम सुद्धा खूप लागतो। अर्णव गेल्यानंतर सुमितला पण स्कूलमध्ये पाठवून दिलं आणि अर्णव बरोबरच सुमितचा सुद्धा नाश्ता मी बनवून घेतलेला होता, त्याचा टिफिन, नाश्ता आणि त्याची तयारी। मग तो लगेच गेला, त्याचं काही मी शूट केलं नाही, कारण सकाळी सकाळी इतकं शूट करणं जमत नाही। तर आज तुम्हाला म्हटलं मी माझं सकाळपासूनचं रुटीन दाखवते, त्याच्यासाठी मी आज हा स्पेशली बनवलेला आहे। कारण सकाळी इतकी गडबड राहते की मोबाईल पकडणं शक्य राहत नाही आणि शूटिंग करणं शक्य राहत नाही, म्हणून आज मी सकाळपासून तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलेलं आहे। तर बघा पोर्च दिसायलाच किती मोठा आहे आणि आहे सुद्धा, कारण ते खूप टाइम लागतो पोर्च सकाळीच पाणी वगैरे मारायला, झाडाला। तर मग असं सगळं हे माझं रोजचंच रुटीन आहे, असं नाही की मी आजच करत आहे, कारण तुम्हाला दिसत असणार की सगळं काही व्यवस्थित आहे। आणि त्याच्यानंतर मग झाडाला पाणी वगैरे हे माझं रोजचंच आहे। तर आता इतक्यात म्हणजे पाऊस लगातारच चालू आहे, त्याच्यामुळे मग मी रोज काही पाणी देत नाही। त्यानंतर मग हॉलमध्ये आली, हॉल वगैरे झाडून घेतला, म्हणजे रोजचंच रुटीन आहे माझं, हॉल वगैरे झाडून घेते। त्यानंतर मग बेडरूममध्ये तसंच राहते, कारण मुलं स्कूलमध्ये गेलेले राहतात आणि अहो सुद्धा माझे त्यांच्या कामावर गेलेले राहतात। मग मुलं गेल्यानंतर सगळं मग हे आवरावं लागतं आणि सगळ्या घरात अख्खं घर पसारा भरून राहतं। तर मग शेवटी मग आता मी बेडरूममध्ये आली, इथलं सुद्धा बेड वगैरे सगळं व्यवस्थित केलं, ब्लँकेटच्या घड्या वगैरे। आणि त्यानंतर मग लगेच आणखी बाकीचे कामं माझी वाट बघतच होते। मग बेड वगैरे व्यवस्थित केला की थोडं बरंही वाटतं, नाहीतर मग इकडे आल्यानंतर असं वाटतं अरे इकडचं राहून गेलं। त्यानंतर मग भांडी वगैरे घासायची होती, हे सगळं झाल्यानंतर मग मी भांडी घासून घेतली।
तर कामाचा कंटाळा म्हणून नाही, पण आता रोज सवय पडून गेलेली आहे आणि सगळे विचारतात की बाबा एवढं घराची तू एकटी काम करते, कशी मॅनेज करते. तर आता सवय पडून गेलेली आहे, कारण आता आपलं घर म्हटलं म्हणजे आपण मनापासून जर केलं तर आपल्याला त्रास पण होत नाही आणि सवय पण होऊन जाते. तर आता मला या सगळ्या गोष्टींची सवय पडून गेलेली आहे. बरेचदा वाटते थोडंसं दगदग झाल्यासारखी, पण काही नाही, ते मन लावून जर कोणतं काम म्हटलं आपण मनापासून जर केलं तर ते आपल्याला जड जात नाही असं ठरवून आता एवढ्या घराचे कामं मी करते. आणि प्लस असं घराचे काम करून आणखी मला गार्डनिंगची, घरात कुठे शोपीस लावणे, कुठे काही म्हणजे असं DIY बनवणे हे सुद्धा जास्त म्हणजे खूप आवड आहे. आणि अख्खा दिवस माझा कसा जातो हे समजत नाही. बघता बघता झाले माझी भांडी घासून, आता फक्त गॅस कट्टा राहिलेला होता साफ करायचा, तर मग तो सुद्धा करून घेतला. हे असं सगळं कामं झाले की एकदम थोडं मोकळं वाटतं. त्याच्यानंतर मग आपले बाकीचे कामं आरामात होत राहतात बाबा, पण हे महत्त्वाचे कामं झाले पाहिजे. त्याच्यानंतर मग किचनला, हॉलला, बेडरूमला, आणि तुम्हाला माहिती नसेल पण माझी पार्लरसुद्धा आहे आणि मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. तुम्ही जर मला कमेंट कराल तर पार्लर रूम ते सुद्धा झाडून घेतली, त्याला सुद्धा पोछा मारला आणि आता हॉलला पण झाला पोछा मारून. आणि आज एवढे सगळे कामं होते पण तरी सुद्धा मला पडदे वगैरे धुवायचे होते, म्हणून मग मी त्यानंतर पडदे काढून घेतले, सर्वच काढून घेतले, पूर्ण साईडचे, पूर्ण डोअरचे, विंडोचे पूर्णच काढून घेतले. आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घेतली, कपडे धुवून घेतले. आणि मग तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला नाही, कारण तेव्हा अजिबात मोबाईलचा खूप प्रॉब्लेम होत होता शूट करायचा. मग त्यानंतर आज होती पनीरची बेत. आज पनीरचा बेत म्हणजे आज सगळेच खुश घरात. त्यानंतर मग पनीरची भाजी, छान चपात्या, भात सगळं बनवून घेतलं. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. मिनी म्हणजे मोठाच झाला थोडासा, पण व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.